Hello. Okay. In earlier lecture, we discussed partnership form, introduction, meaning, definitions, and important terms in partnership form. Now, in this lecture, I am going to discuss features of partnership form. First feature is agreement. Partnership is an outcome of an agreement between two or more persons who are conducting partnership business for earning profit. The agreement between partners may be oral or written. अंडरलाईन करायचे आहे की जे ॲग्रीमेंट आहे इट मे बी ओरल ऑर रिटर्न. इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन ऑल पार्टनर्स. पण ही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यांच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की हे पार्टनरशिपचं जे ॲग्रीमेंट आहे, पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच काय, त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड, बरोबर ना. तर हे पार्टनरशिप डीड आहे, तर ते रिटर्न असायलाच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे. इट मे बी ओरल ऑर रिटर्न, ओरल पण असू शकतं किंवा ते रिटर्न पण असू शकतं. पण ते सजेस्ट काय करतात की इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन ऑल पार्टनर्स. पण तसं जरी ॲक्टमध्ये जरी सांगितलेलं असेल की इट मे बी ओरल ऑर रिटर्न, बट ते नेहमी सजेस्ट करतात की पार्टनरशिप डीड आहे तर ते नेहमी रिटर्नमध्ये असेल तर ते जास्त फायदेशीर असतं. तर पार्टनरशिप इज अन आउटकम ऑफ अन ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स. जेव्हा टू ऑर मोर पर्सन्स आर कम टुगेदर अँड दे कॅरीड ऑन द बिझनेस, इट इज नोन ॲज पार्टनरशिप फॉर्म, बरोबर ना. तर आर कंडक्टिंग पार्टनरशिप बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट. आणि पार्टनरशिप फॉर्म आहे तर त्यांचा जो मेन मोटिव्ह आहे इट इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. असा कोणता बिझनेस आहे का बघा, पार्टनरशिप आहे पण ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात किंवा त्यांच्यामध्ये सर्व्हिस मोटिव्ह आहे. सर्व्हिस मोटिव्ह म्हणजेच काय की सर्व्हिस प्रोव्हाइड करतच असतात ते, पण त्याच्यामागे म्हणजे प्रॉफिट मिळवायचं नाही, फक्त लोकांना सर्व्हिसेस रेंडर करायची फ्री ऑफ कॉस्ट. असं कोणतंही पार्टनरशिप बिझनेस नसतो. आणि त्यामुळे इट इज फॉर अर्निंग, इट आर कंडक्टेड पार्टनरशिप बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट. द ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स मे बी ओरल ऑर रिटर्न. इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन ऑल पार्टनर्स. पण नेहमी त्यांचे ॲग्रीमेंट रिटर्नमध्येच असावं असं त्यांना ॲडवाईस दिला जातो, त्यांना सजेस्ट केलं जातं. ठीक आहे. देन नेक्स्ट ॲग्रीमेंट म्हणजे लक्षात ठेवायचं पार्टनरशिप डीड. देन नेक्स्ट फीचर इज जॉईंट ओनरशिप. द पार्टनरशिप फॉर्म इज जॉईंटली ओन्ड बाय द पार्टनर्स. पार्टनरशिप फॉर्म आहे तर ते जॉईंटली ओन केली जाते. सर्व पार्टनर्स आहेत ते एकत्र येऊन ती फॉर्म काय करत असतात, मॅनेज करत असतात, ओन करत असतात. याचा अर्थ ते सर्व पार्टनर्स त्याचे ओनर असतात. द पार्टनर्स हॅव टू यूज द पार्टनरशिप प्रॉपर्टी ओनली फॉर बिझनेस पर्पज अँड नॉट फॉर पर्सनल यूज. आता आपण अकाउंटमध्ये बघितलं ड्रॉइंग्स, बरोबर ना, की जेव्हा एखादा प्रोप्रायटर असेल किंवा एखादा पार्टनर असेल तो बिझनेसमधून जेव्हा स्वतःच्या यूजसाठी, पर्सनल यूजसाठी जेव्हा एखादं गुड्स असेल किंवा कॅश असेल तो जेव्हा बिझनेसमधून विड्रॉन करतो तेव्हा आपण ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याची एंट्री ड्रॉइंग्स म्हणून करतो. याचा अर्थ ड्रॉइंग्स हे काय असतं, त्याने बिझनेसमधून घेतलेलं जे आहे ते त्याने घेतलेलं असतं आणि ते त्याला परत करायचं असतं बिझनेसला. म्हणजेच काय सांगितलं, द पार्टनर्स हॅव टू यूज द पार्टनरशिप प्रॉपर्टी ओनली फॉर बिझनेस पर्पज. पार्टनरशिपची जी काही प्रॉपर्टी असेल तर ते फक्त त्यांनी बिझनेससाठीच वापरली पाहिजे, नॉट फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी प्रॉपर्टी वापरता येत नाही. की समजा बिझनेससाठी एखादी कार घेतलेली असेल, गाडी घेतलेली असेल आणि ती जर का एखादं व्हेकल असेल आणि ते व्हेकल जर का तो पार्टनर स्वतःच्या यूजसाठी, पर्सनल यूजसाठी वापरत असेल तर इट इज नॉट अलाउड इन पार्टनरशिप फॉर्म. ठीक आहे. The next feature is joint management. Every partner has right to take active participation in the management of the business. जॉईंट मॅनेजमेंट याचा अर्थ काय की सगळे पार्टनर्स आहेत ते ओनर असतात, बरोबर ना. आणि त्यामुळे प्रत्येक पार्टनरने काही नाही काहीतरी अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट केलेली असते त्या बिझनेसमध्ये आणि त्यामुळे त्या बिझनेसचे ते ओनर असतात. मग अशा वेळेला त्या बिझनेसचं जे काही मॅनेजमेंट आहे, ते बिझनेस जो काही रन केला जातो, ते जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टनरने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं अपेक्षित असतं किंवा ते होऊ शकतात. However, one or more partners may agree to manage business on behalf of other partners in the firm.
पण जरी असं असेल की सगळे पार्टनर्स त्याच्यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट होऊ शकतात मॅनेजमेंटमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही. कारण काही जे पार्टनर्स असतात ते काय करतात की जे ठराविक व्यक्ती असेल जी खरंच त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की आपण तो बिझनेस रन करू शकतो, तर त्या पार्टनरला ते सांगतात की तू हा सगळा बिझनेस आहे तो रन कर आणि आमच्या वतीने तू रन कर, म्हणजे तू तिथे रेग्युलरली आहे, आम्ही फक्त काय जे काही म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट लागेल, जे काही पैसे लागतील ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करू, असं पण कधी कधी केलं जातं पार्टनरशिपमध्ये. ठीक आहे, ती सिंगल व्यक्ती तिथे आपल्याला दिसताना सिंगल व्यक्ती दिसत असते, ती रन करत असते, पण ॲक्च्युअली तसं नसतं. तर तिथे जे अदर्स पार्टनर्स असतात तर ते ॲक्टिव्ह जरी नसले तरीसुद्धा ते त्या बिझनेसचे काय असतात, पार्टनर्स असतात. आणि फायनली जेव्हा इयर एंडिंगला जो काही प्रॉफिट होतो तर तो प्रॉफिट तो बिझनेसचा ते तिघे काय असतात, वाटून घेत असतात. तिघे असतील, दोघे असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील, ते मग त्यांच्या प्रपोर्शनेट किंवा त्यांचा जो रेशो असतो त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करून घेत असतात. ठीक आहे, इट इज जॉईंट मॅनेजमेंट. लॉफुल बिझनेस. नेक्स्ट फीचर इज लॉफुल बिझनेस. आता मगाशी पण आपण बघितलं, हॅनी यांच्या डेफिनेशनमध्ये त्यांनी सांगितलं लॉफुल बिझनेस. तर नक्की काय आहे फीचर ते आपण बघूया. एव्हरी पार्टनरशिप फर्म मस्ट अंडरटेक लॉफुल बिझनेस ओनली. प्रत्येक पार्टनरशिप आहे तर त्यांनी लॉफुल बिझनेस करणं गरजेचं असतं. लॉफुल म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण म्हणतो कायदेशीर, की त्याला कायद्याचा त्याला सपोर्ट पाहिजे. कोणताही इलिगल बिझनेस त्यांनी करू नये, असं पार्टनरशिपचं जे फीचर सांगितलेलं आहे. द पार्टनरशिप शुड नॉट एंगेज इन एनी बिझनेस विच इज फॉरबिडन बाय लॉ ऑर लॉ ऑफ लँड. कोणत्याही लॉचा म्हणजे कायद्याचा गैरवापर करून कोणताही बिझनेस त्यांनी करू नये, असं पार्टनरशिपमध्ये सांगितलं जातं. द पार्टनरशिप फर्म कॅनॉट बी फॉर्म टू कॅरी आउट एनी अनलॉफुल बिझनेस, दॅट इज फॉर एक्झाम्पल पार्टनरशिप फॉर्म टू स्मगल गुड्स, सेल ऑफ इलिगल आर्म्स एटसेट्रा. तर काय सांगितलं बघा की पार्टनरशिप इलिगल म्हणजेच काय, किंवा अनलॉफुल बिझनेस म्हणजेच काय, की काही काही बिझनेस आहेत तर त्याच्यामध्ये स्मगलिंग केली जाते, तर असे बिझनेस आहेत तर त्यांना तिथे कायद्याचा इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यांच्यानुसार अशा पार्टनरशिपला मान्यता दिली जात नाही. त्यानंतर जे काही सेल ऑफ इलिगल आर्म्स, याचा अर्थ काय की कधी कधी प्राण्यांना वगैरे मारलं जातं आणि त्यांचे जे काही पार्ट्स असतात ते विकले जातात. तुम्हाला माहीत असेल की जे काही हत्ती वगैरे असतात तर त्यांचे हस्तिदंत, त्यानंतर वाघांना मारून मग त्यांची नखं, मग ती सोन्यामध्ये त्याला सोन्याचं हे करून मग काय केलं जातं, गळ्यामध्ये लॉकेट वगैरे तयार केले जातात. याचा अर्थ काय, ते प्राण्यांना ते मारलं जातं. तर अशा प्रकारचे जे काही अनलॉफुल बिझनेस आहेत तर अशा बिझनेसना पार्टनरशिपमध्ये मान्यता दिली जात नाही. देन नेक्स्ट फीचर इज लॅबिलिटी. लॅबिलिटी ऑफ ईच पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. अंडरलाईनच करून ठेवायचं आहे आणि फिक्सली डोक्यामध्ये ठेवायचंच आहे, फिट करून ठेवायचं आहे की द लॅबिलिटी ऑफ ईच पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. की अनलिमिटेड कसे आहे, जॉईंट कसे आहे किंवा सेव्हरल कसे आहे, याचं डिटेलमध्ये आपल्याला खाली दिलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते. अनलिमिटेड लॅबिलिटी अराइज व्हेन द assets of the firm are not sufficient to pay off claims of the creditors. The private properties of the partners are attached to satisfy such claims. की समजा क्रेडिटर्स म्हणजेच काय, द पर्सन्स टू हुम द बिझनेस हॅज टू पे मनी. बरोबर ना, ज्या व्यक्तींना बिझनेस पैसे देणं लागतं किंवा बिझनेसमन पैसे देणं लागतो, पार्टनर्स पैसे देणं लागतात, तर अशा व्यक्तींना क्रेडिटर्स म्हटले जातात त्या बिझनेसचे. मग अशा वेळेला समजा क्रेडिटर्स, समजा 5 क्रेडिटर्स आहेत आणि त्या 5 जणांना मिळून 1,00,000 रुपीज अमाऊंट आहे, ती तेवढी बिझनेसला काय करायची आहे, द्यायची आहे. मग समजा तो बिझनेस आहे तर तो पार्टनर समजा इन्सॉल्वंट झाले, ते त्यांची जी अमाऊंट आहे तर ते पे करू शकत नाही आहेत. मग अशा वेळेला त्यांची पर्सनल प्रॉपर्टी काय केली जाते, म्हणजेच काय, त्या पार्टनरची पर्सनल कार असेल किंवा त्यांच्या घरी एखादी काही वस्तू असेल, टी व्ही असेल, सोफा असेल, ते सगळे काय केले जातात, सेल केले जातात आणि त्याच्यातून जे अमाऊंट येईल त्या अमाऊंटमधून त्या क्रेडिटर्सचं जे देणं आहे ते भागवलं जातं, त्यांना पेड केलं जातं.
समजलं. त्यामुळे इट इज अनलिमिटेड लॅबिलिटी. लॅबिलिटी आहे ती कशी आहे, अनलिमिटेड आहे. म्हणजेच ते समजा बिझनेसची प्रॉपर्टी कमी पडली तर त्यांची पर्सनल प्रॉपर्टी त्याला बिझनेसच्या जे काही लोन असेल किंवा ज्या लॅबिलिटीज आहेत तर त्याला अटॅच केली जाते. समजलं. अनलिमिटेड लॅबिलिटी म्हणजे काय हे पण नेहमी लक्षात ठेवा, कारण का हे अनलिमिटेड लॅबिलिटी हे जे फीचर आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक फीचरमध्ये असणार आहे. म्हणजे प्रत्येक टाईप ऑफ बिझनेस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे येणारच आहे. त्यामुळे ते डोक्यात कायम फिक्स करून ठेवायचं आहे. त्यानंतर जॉईंट लॅबिलिटी इंडिकेट्स दॅट ईच अँड एव्हरी पार्टनर इज जॉईंटली लिएबल विथ अदर पार्टनर्स फॉर द डेब्ट ऑफ द फर्म whether incurred by himself or by other partners as agent of the firm. जॉईंट याचा अर्थ काय आहे की समजा 1 लाख जी अमाऊंट द्यायची आहे तर समजा ए बी अँड सी हे 3 पार्टनर्स असतील त्या फर्ममध्ये, तर 1 लाख जी अमाऊंट त्या क्रेडिटर्सना पे करायची आहे बिझनेसने ती फक्त एची जबाबदारी नाही आहे की एनेच ते 1 लाख रुपीज पे करायचे किंवा बीनेच करायचे किंवा सीने करायचे असं नाही आहे. तर ते तिघांनी मिळून ते अमाऊंट पे करायची असते, कारण त्या तिघांनी ते पार्टनर्स आहेत त्या बिझनेसचे जे काही ओनर्स आहेत ते 3 पार्टनर्स असल्यामुळे त्या तिघांना ती अमाऊंट आहे ती पे करावी लागते. डेट्स म्हणजेच काय की लोन, बरोबर ना. बॅड डेट्स आपण म्हणतो त्या पद्धतीने डेट्स, DEBTS. डेप्ट नाही म्हणायचं, डेट्स म्हणायचं, ऑफ द फर्म. ठीक आहे. त्यामुळे ते जॉईंट आहे लॅबिलिटी. आणि त्यानंतर सेव्हरल म्हणजे काय बघूया. सेव्हरल लॅबिलिटी इंडिकेट्स दॅट ईच अँड एव्हरी पार्टनर इज इंडिव्हिज्युअली अँड सेपरेटली लिएबल फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म वेदर इन्कर्ड बाय हिमसेल्फ ऑर बाय अदर पार्टनर्स ॲज एजंट ऑफ द फर्म. काय सांगितलं बघा की जरी समजा एकाच पार्टनरने समजा ते लोन असेल काढलेलं असेल त्या पार्टनरशिप फर्ममध्ये. पार्टनरशिप फर्म तिघांची आहे, 3 पार्टनर्स आहेत, पण समजा एका पार्टनरने बँकेकडून लोन घेतलं असेल कशासाठी तर फर्मसाठी. मग अशा वेळेला जरी तो एक पार्टनर जरी तिथे जबाबदार असेल तरीसुद्धा त्या तिघांना ती मिळून ती अमाऊंट काय करावी लागते, पे करावी लागते. समजा ए हा इनसॉल्वंट झाला तर बी आणि सी हे दोघेजण चांगले जे आहेत सॉल्वंट आहेत तर त्यांना मिळून ती लोन आहे ते पेड करावं लागतं. म्हणजे बँक असं नाही म्हणणार की एने काढले म्हणजे एनेच पे करायचं असं नाही. तर बँक काय करणार, हा बी आणि सी हे जी पार्टनर्स आहेत तर त्यांनासुद्धा ती बँक काय करू शकते, त्यांच्याकडे सुद्धा ती लोनची जी अमाऊंट आहे ती मागू शकते किंवा त्यांना ते पेड करायला लावू शकते. त्यामुळे काय आहे, सेव्हरल आहे. इट इज द लॅबिलिटी अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. ठीक आहे. देन नेक्स्ट फीचर इज number of partners. A partnership firm must have minimum 2 persons at any time during the entire life of the partnership firm. Maximum partners permitted are 50. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट ऑप्शनसाठी विचारलं जातं की ए पार्टनरशिप फर्म मस्ट हॅव मिनिमम 2 पर्सन्स. अंडरलाईन करा 2ला की कमीत कमी 2 पर्सन्स असावेच लागतात. तर समजा 1 पर्सन असेल तर तो पार्टनरशिप होईल का, तर नाही. मग तो कोणता होणार, बिझनेस सोल ट्रेडिंग कन्सर्न होणार, बरोबर ना. पण एकपेक्षा जास्त म्हणजेच मिनिमम 2 असतील तर इट इज पार्टनरशिप. म्हणून पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 पर्सन्स ॲट एनी टाईम ड्युरिंग द एंटायर लाईफ ऑफ द पार्टनरशिप फर्म. पूर्ण लाईफमध्ये 2 पर्सन्स असावेच लागतात आणि मिनिमम 2 पर्सन्स. अँड मॅक्झिमम पार्टनर्स परमिटेड आर 50. आणि पार्टनरशिपमध्ये मॅक्झिमम जे पार्टनर्स आहेत जास्तीत जास्त किती असू शकतात, 50. 51 असतील तर ती पार्टनरशिप नाही होणार, मग तो दुसरा फर्म होणार. कळतं आहे. त्यामुळे मॅक्झिमम 50 आणि मिनिमम 2 हे लक्षातच ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट फीचर इज प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप. Every partner is the joint owner of the business and partners take part in the management of the firm. Thus, every partner assumes 2 roles in business. First आहे A, to each other within the firm they are acting as principal. म्हणजेच बघा प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप की पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये असतात तेव्हा ते समजा ABC हे पार्टनर आहेत तर ते जेव्हा बिझनेसमध्ये असतात तर तेव्हा ते एकमेकांसाठी ते कसे असतात, प्रिन्सिपल असतात. टू ईच अदर विदिन फर्म दे आर ॲक्टिंग ॲज प्रिन्सिपल. जेव्हा ते फर्ममध्ये असतात तेव्हा ते एकमेकांसाठी परफॉर्म करत असताना प्रिन्सिपल म्हणून परफॉर्म करत असतात. बट while dealing with outsider or while representing firm they act as an agent of the firm. पण जेव्हा ते आउटसायडर पार्टीबरोबर जेव्हा ते डील करत असतात म्हणजे ते बँक असेल, क्रेडिटर्स असतील किंवा आणखी कस्टमर्स असतील त्यांच्याबरोबर ते जेव्हा डीलिंग करत असतात तेव्हा दे आर
दे ॲक्ट्स ॲज अन एजंट टू द फर्म. ते एजंट म्हणून काय करत असतात, तिथे बिहेव करत असतात, ॲक्ट करत असतात. ठीक आहे. तर हे प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप. जेव्हा ते फर्ममध्ये असतात, टू ईच अदर विदिन द फर्म दे आर ॲक्टिंग ॲज प्रिन्सिपल. लक्षात ठेवा. To each other within the firm they are acting as principal, but while dealing with outsider or while representing firm they act as an agent of the firm. आणि तेव्हा ते एजंट असतात. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट फीचर इज रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. No partner of the firm can transfer or sell their interest or share in the firm to outsider without the prior consent of all other partners in the firm. काय सांगितलं बघा, रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर ऑफ एजंट. की समजा ए, बी अँड सी आर पार्टनर्स. ओके. हे 3 पार्टनर्स आहेत. मग अशा वेळेला समजा त्याच्यामध्ये बी हा जो पार्टनर आहे तर तो काही 1-2 वर्ष त्याने त्या बिझनेसमध्ये तो ॲक्टिव्ह राहिला आणि त्यानंतर त्याला वाटलं की आता आपण या बिझनेसमधून बाहेर पडावं. म्हणजे त्याचा जो शेअर आहे त्याने समजा डी या नवीन पार्टनरला समजा द्यायचं ठरवलं. डी ही नवीन व्यक्ती आहे आणि तिला समजा त्याने सांगितलं की माझा जो शेअर आहे तो मी डीला देतो. तर असं त्याला करता येत नाही. नो पार्टनर्स ऑफ द फर्म कॅन ट्रान्सफर ऑर सेल देअर इंटरेस्ट ऑर शेअर इन द फर्म टू आउटसाइडर. आउटसाइडर म्हणजे कोण आहे ते डी. द प्रियर कन्सेंट ऑफ ऑल अदर पार्टनर्स इन द फर्म. त्या आधीचे जे ए आणि सी, ए बी सी पार्टनर्स होते बरोबर ना. तर बीला समजा बाहेर पडायचं असेल तिथून आणि त्याच्या जागेवर समजा डीला आणायचं असेल तरीसुद्धा त्याला ए आणि सी ह्या दोघांची जर का परमिशन दिली तरच त्याला आणू शकतो. अदरवाईज तो त्या डीला तिथे त्याच्या जागेवरती त्याचा जो इंटरेस्ट आहे तो तिथे तो ट्रान्सफर करू शकत नाही. समजते ना मी काय सांगते ते. की समजा बीला बाहेर पडायचं असेल आणि तो त्याचा मित्र समजा डी आहे तर डीला तो तिथे आणणार असेल त्या फर्ममध्ये, पण तसं त्याला करता येत नाही. कोणाच्या परवानगीशिवाय. समजा ए आणि सी हे जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत तर त्यांनी परमिशन दिली तर तो आणू शकतो, पण त्यांनी परमिशन दिली नाही ओल्ड पार्टनर्सनी किंवा जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत रिमेनिंग, तर त्यांनी समजा परमिशन दिली नाही तर तो डीला तिथे त्याच्या जागेवरती आणू शकणार नाही. ठीक आहे. दिस इज द रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. Then next feature is registration. Registration of partnership is not mandatory as per the provision of Indian Partnership Act 1932. Is not mandatory. Mandatory याचा अर्थ काय तिथे लिहून घ्या, तिथे कंपल्सरी. की पार्टनरशिप जे ॲक्ट आहे 1932 इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 तर त्याच्यानुसार असं कंपल्सरी केलेलं नाही आहे, कंपल्शन केलेलं नाही आहे की पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे, असं कंपल्शन केलेलं नाही. हाऊएवर इन महाराष्ट्र फ्रॉम एप्रिल 1985 अँड इन सम अदर स्टेट्स रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी ॲज पर देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट प्रोव्हिजन्स. बघा काय सांगितलं की इंडियन पार्टनरशिप ॲक्ट आहे तो ऑल ओव्हर इंडियाचा ॲक्ट आहे बरोबर ना, पूर्ण देशाचा ॲक्ट आहे. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं की रजिस्ट्रेशन करणं नॉट मॅन्डेटरी, म्हणजेच काय की कंपल्सरी नाही आहे. पण इन महाराष्ट्र फ्रॉम एप्रिल 1985 पासून महाराष्ट्रामध्ये आणि जे काही अदर स्टेट्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी ॲज पर देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट प्रोव्हिजन्स. आणि मग त्यांनी त्यांच्या स्टेट प्रोव्हिजनमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट असेल किंवा इतर जे काही स्टेट्स आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे की पार्टनरशिप करायची आहे ना, मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे, कंपल्सरी आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण जो ॲक्ट आहे ओरिजिनल ॲक्ट आहे तर तिथे काय सांगितलेलं आहे, पार्टनरशिप इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 जो आहे तो ऑल ओव्हर इंडियाचा ॲक्ट आहे आणि तिथे त्यांनी सांगितलं की कंपल्सरी नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कंपल्सरी केलेलं आहे. इफ पार्टनर्स सो डिझायर दे कॅन रजिस्टर देअर फर्म विथ द रजिस्ट्रार ऑफ फर्म्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. आणि समजा पार्टनरना त्यांचं फर्म रजिस्टर करायचं असेल तर कुठे रजिस्टर करावं लागतं, तर रजिस्ट्रार ऑफ फर्म्स असतात. हे करून घ्या, अंडरलाईन करून घ्या, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा करेक्ट ऑप्शनसाठी विचारलं जातं. विथ द रजिस्ट्रार ऑफ फर्म्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. प्रत्येक स्टेट्सचे जे काही रजिस्ट्रार ऑफ फर्म्स असतात, रजिस्ट्रार असतात तर त्यांच्याकडे त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. द फर्म ॲज वेल ॲज पार्टनर्स एन्जॉयज सेव्हरल बेनिफिट्स आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. आणि एकदा रजिस्ट्रेशन केले की त्यानंतर त्यांना
त्याचे अनेक बेनिफिट्स असतात ते त्यांना मिळू शकतात, की समजा तिथे मग त्यांना गव्हर्नमेंटचे काही कन्सेशन्स असतात किंवा आणखीन काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याचा त्यांना बेनिफिट मिळू शकतो. कधी मिळतो? तर आफ्टर रजिस्ट्रेशन, की समजा तुम्ही पार्टनरशिप बिझनेस करताय आणि त्याचं जर का रजिस्ट्रेशनच केलं नाही तर ते गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये येणारच नाही आणि त्यामुळे त्याचे तुम्हाला काही बेनिफिट्स मिळणार नाहीत. पण जर का रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याचे जे काही बेनिफिट्स असतात गव्हर्नमेंटचे ते तुमच्या पार्टनरशिप फॉर्मला मिळू शकतात. ठीक आहे. Then next feature is sharing of profits and losses. The partnership agrees to share profits and losses among themselves in certain proportion. Such profit loss sharing depends upon amount of capital introduced. आता जो काही प्रॉफिट किंवा जो काही लॉस होईल बिझनेसमध्ये तर तो काय केला जातो? त्या पार्टनर्समध्ये त्यांच्या रेशोमध्ये किंवा त्यांचं प्रपोर्शन असतं त्यानुसार काय केला जातो? शेअर केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. सच प्रॉफिट लॉस शेअरिंग डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ कॅपिटल इंट्रोड्यूस. आणि हा जो काही रेशो ठरवला जातो तो कशानुसार ठरवला जातो? की समजा ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत, तर एने समजा 1 लाख आणले कॅपिटल, बीने 50,000 आणले आणि सीने किती आणले? 25,000. तर त्यांचा रेशो कसा होणार आहे? तर जो ए आहे त्याने जास्त कॅपिटल आणलेलं आहे, बरोबर ना. त्यानंतर त्याचा हाफ किती आणलेला आहे? 50,000 बीने आणलेला आहे आणि परत बीचा हाफ आहे तर तो कोणी आणलेला आहे? सीने आणलेला आहे. म्हणजे त्यांचा रेशो किती झाला? तर 25,000 आहे त्याचा रेशो 1 झाला, 50,000 आहे त्याचा रेशो 2 झाला आणि 1 लाख आहे त्याचा रेशो किती झाला? 3 झाला, बरोबर ना. ते त्या प्रपोर्शनमध्ये काय झाला? तो रेशो इन्क्रीज होत गेला. तर सेम पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने कॅपिटल आणलेलं आहे त्यानुसार त्यांचा रेशो ठरवला जातो. सर्व्हिसेस ऑफर्ड, गुडविल ऑफ द पार्टनर अँड अदर टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट. हे जो काही रेशो ठरवला जातो प्रॉफिट शेअरिंग तो कशावरती डिपेंड असतो? कॅपिटल इंट्रोड्यूस, सर्व्हिसेस ऑफर्ड, गुडविल ऑफ द पार्टनर अँड अदर टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट. आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये पार्टनरशिप डीडमध्ये ज्या पद्धतीने टर्म्स असतील तर त्यानुसार त्यांना रेशो दिला जातो. इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट ऑन प्रॉफिट लॉस शेअरिंग देन ऑल पार्टनर्स आर अझ्युम्ड ॲज इक्वल पार्टनर्स. पण समजा पार्टनरशिप डीडमध्ये ॲग्रीमेंटमध्ये जर का किती रेशो घ्यायचा हे सायलेंट असेल, लिहिलेलंच नसेल, नमूद केलेलं नसेल तर देन ऑल पार्टनर्स आर अझ्युम्ड ॲज इक्वल पार्टनर्स. आणि मग अशा वेळेला ते पार्टनर्सना इक्वल पार्टनर म्हणून ट्रीट केलं जातं. याचा अर्थ काय झाला? की एने समजा 1 लाख कॅपिटल आणलेलं आहे, बीने 50,000 अँड सीने 25,000 जरी कॅपिटल आणलेलं असेल आणि पार्टनरशिप डीडमध्ये जर का त्यांच्या रेशोबद्दल काहीच लिहिलेलं नसेल, नमूद केलेलं नसेल तर त्यांचा रेशो आहे तो इक्वली ट्रीट केला जातो. म्हणजेच काय की समजा 30,000 जर का प्रॉफिट झाला तर एला 10,000, बीला 10,000 अँड सीला 10,000 असा इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा, इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट ऑन प्रॉफिट लॉस शेअरिंग देन ऑल पार्टनर्स आर अझ्युम्ड ॲज इक्वल पार्टनर्स. लक्षात ठेवा, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असं सेंटेन्स इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतरचं फीचर आहे टर्मिनेशन ऑफ partner. A partner may resign on his own by giving notice to other partners in writing. The partners may also be removed from the firm for fraudulent activities. की एखादा पार्टनरला समजा टर्मिनेशन ऑफ पार्टनर म्हणजेच काय की एखाद्याला पार्टनरला समजा रिटायर व्हायचं आहे तर तो त्या पार्टनरशिपमधून रिटायर होऊ शकतो बाय गिविंग नोटीस टू अदर पार्टनर्स इन रायटिंग. पण ते त्याला काय करावं लागतं? मनाला आलं म्हणून कधीही रिटायर होता येत नाही. तर त्याला ते जे काही नोटीस असते ती रिटर्नमध्ये त्या जे बाकीचे पार्टनर्स असतात त्यांना रिटर्नमध्ये नोटीस देणं गरजेचं असतं. द पार्टनर्स मे ऑल्सो बी रिमूव्ड फ्रॉम द फर्म फॉर फ्रॉडंट ॲक्टिव्हिटीज. आणि समजा एखाद्या पार्टनर समजा काही फ्रॉड करत असेल बिझनेसमध्ये, काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर अशा पार्टनरला रिमूव्ह करण्याचा अधिकारसुद्धा बाकीच्या पार्टनर्सना दिलेला असतो. आणि ते काय करू शकतात? समजा सी हा पार्टनर फ्रॉडंट आहे तर ए आणि बी हे दोघे काय करू शकतात? सीला तिथून काढून टाकू शकतात, त्याला तिथून रिमूव्ह करू शकतात. ठीक आहे. त्यानंतरचं लास्ट फीचर इज डिझॉल्युशन. आता डिझॉल्युशन म्हणजे काय हे आपण 12th तुम्हाला एक अकाउंटमध्ये एक सेपरेट टॉपिकच आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. की पार्टनरशिपचं डिझॉल्युशन याचा अर्थ काय? की पार्टनरशिपचं वाइंडिंग अप, क्लोज डाऊन. द फर्म कॅन बी डिझॉल्व्ड ॲट एनी टाईम इफ द पार्टनर्स ॲग्री टू डू सो. की समजा त्या पार्टनरने ठरवलं की आपल्याला हा बिझनेस आता नाही करायचा फ्युचरमध्ये किंवा आपल्याला तो लॉस होतो आहे तर तो बिझनेस ते कधीही डिझॉल्व करू शकतात. डिझॉल्व याचा अर्थ काय आहे? क्लोज डाऊन किंवा वाइंडिंग अप.
The partnership firm gets automatically dissolved in case of death, insolvency, or insanity of any one of the partners unless provided in the partnership agreement about continued existence of the firm in such situations. पण पार्टनरशिप फर्म आहे तर ती ॲटोमॅटिकली डिझॉल्व होऊ शकते. तर डिझॉल्व म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? क्लोज डाऊन, बंद होऊ शकते. मग कधी कधी ॲटोमॅटिकलीसुद्धा बंद होऊ शकते. तर कोणत्या कारणांमुळे? तर इन केस ऑफ डेथ ऑफ एनी पार्टनर, की एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तरीसुद्धा ती पार्टनरशिप बंद होऊ शकते. किंवा इन्सॉल्वन्सी, एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला. तर इन्सॉल्वंट म्हणजे काय ते आपण अकाउंटमध्ये बघितलं बरोबर ना, की त्याचे लॅबिलिटीज आर मोर दॅन असेट्स, की त्याच्या लॅबिलिटीज मोर झाल्या असेटपेक्षा तरी त्याला आपण इन्सॉल्वंट म्हणतो. मग अशा वेळेला त्याला दिवाळखोर म्हटलं जातं. तर असं झालं असेल पार्टनर तरीसुद्धा ती पार्टनरशिप बंद होऊ शकते. किंवा ऑर इन्सॅनिटी, इन्सॅनिटी म्हणजे काय? एखाद्या पार्टनरला समजा त्याची मानसिक स्थिती बिघडली म्हणजेच काय वेळ लागलं असेल तरीसुद्धा ती पार्टनरशिप बंद होऊ शकते. द पार्टनरशिप फर्म ॲटोमॅटिकली गेट्स डिझॉल्व्ड व्हेन टोटल नंबर ऑफ पार्टनर्स इन द फर्म इज रिड्यूस्ड टू वन पार्टनर. आणि समजा एखाद्या पार्टनरला जरी कमी केलेलं असेल तरीसुद्धा ती पार्टनरशिप आहे ती पूर्ण ॲग्रीमेंट काय करावी लागते? चेंज करावी लागते आणि त्यामुळे ती डिझॉल्व होत असते. डिझॉल्युशन म्हणजे काय? की क्लोज डाऊन किंवा वाइंडिंग अप. ठीक आहे. तर दीज आर द फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. सगळ्यांना ते समजले असतील अशी अपेक्षा करते आणि इथे थांबते. ओके. होमवर्कला सगळ्यांनी आज शिकवलेलं सगळं होमवर्कला राईट डाऊन करायचं आहे.